काल रात्री लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4 अंजली नगर येथे अचानक आग लागल्याचं वृत्त कळालं आणि स्थानिक आमचे सगळेच नगरसेवक प्रभाग क्रमांक 4चे हे अगदी जलद गतीनं घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आग आटोक्यात आणून ती अगदी शांत सुद्धा करण्याचं काम त्यांनी केलं. इथं जे एक इसम भाडेकरू म्हणून मुस्तफा शेख नावाचे, तर त्यांना रुग्णालयात काल दाखल करण्यात आलं होतं, पण आता त्यांना रुग्णालयातनंही सुटका झाली आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांना कुठलीही हानी झालेली नाही. नेमकं आग कशामुळं लागली हा शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं पंचनामा केल्याशिवाय त्याच्यावर काही भाष्य इतक्यात करता येणार नाही. समाधान याचं आहे की आमच्या स्थानिक नगरसेवकांनी यामध्ये तत्परता दाखवून जीवितहानी होऊ दिली नाही, किंबहुना आग पसरूही दिली नाही. कारण तुम्ही जर हे पाहिलं, अगदी दाटीबाटीचं ही वसाहत आहे आणि आग एवढी मोठी होती की ती पसरण्याची सुद्धा भीती आणि चिंता सगळ्यांना होती. ती आग पसरू दिली नाही आणि अग्निशमनच्या गाड्या तातडीनं इथं बोलवण्यात आल्या. त्या गाड्याही इथे येण्यासाठी खूप अडचणी होत्या, कारण रस्ते अरुंद आहेत. कसंबसं त्या इथं आणून आग विझवण्याचं काम त्यांनी केलं. मला असं वाटतं अहमद खां पठाण आमचे नगरसेवक, आसिफ बागवान हे आमचे नगरसेवक, इस्माईल आमचे नगरसेवक, आमचे सचिन गायकवाड हे सगळेच, आणि मग महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, या सगळ्याच मंडळींनी तातडीनं मदत कार्य या ठिकाणी पाठवलं आणि जी काही घटना घडली असती तर ती घटना रोखण्यामध्ये त्यांना यश आलंय असं मी म्हणेन. यातून सुद्धा आता काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दाटीवाटीच्या वसाहतीमध्ये अग्निशमन व्यवस्था सुद्धा वेळेत पोहोचण्यास संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या देखील त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या आहेत. मला असं वाटतं की रस्ते अरुंद आहेत. समजा अग्निशमन विभागाच्या नियमानुसार जर रस्ते रुंद नसतील तर मग काय पर्यायी व्यवस्था या ठिकाणी करता येईल, या संदर्भामध्ये सुद्धा काम करण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. महापालिकेनं कालच मला असं वाटतं की फायर ऑडिट म्हणजे सगळ्याच रहिवास आणि वाणिज्य अशी जी काही आस्थापना आपल्याकडे आहे त्याचं करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. मला असं वाटतं ते कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत ते पूर्ण झालं पाहिजे, अशी देखील मागणी आम्ही लातूर शहर महानगरपालिकेकडं नोंदवणार आहोत. मदत होऊ शकते का या परिवार शासनामार्फत? नाही, आता याच्यामध्ये पंचनामा झाल्यानंतर नुकसान किती झालंय हे आकडे आपल्या समोर आल्यानंतर शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्हीही ज्या शासकीय आणि निमशासकीय संस्था आहेत या अंतर्गत जेवढी मदत आम्हाला देता येईल ती देण्याचा आमचा प्रयत्न असेल.